नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत यापूर्वी पोलीस भरती परीक्षेत विचारलेले गणित प्रश्न व त्यांचे उत्तरासहित स्पष्टीकरण। तर आज आपण पार्ट नंबर 11 बघणार आहोत। यामध्ये सुरुवात करणार आहोत क्वेश्चन नंबर 51 पासून। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच प्रेस करा बेल आयकनला, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। चला तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 51 पासून। क्वेश्चन नंबर 51, एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन होतील? आता बघा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला असेल तुम्हाला हस्तांदोलनाचा, तर त्यावेळेस तुम्हाला सरळ सरळ कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? n × n-1 / 2। याच्यामध्ये किमती पुट करायचे आहे। आता n ची व्हॅल्यू काय असली, ते व्यक्ती किती दिलेले आहेत आपल्याला? 5 व्यक्ती दिलेले आहेत। n ची व्हॅल्यू काय असणार? n बरोबर किती घ्यायची तुम्हाला? 5 घ्यायची। म्हणजे इथे तुम्हाला किती मिळतील? 5 - 1 कंस पूर्ण भागीला 2 किती मिळतात? इथे 5 कंसामधली संख्या काय असेल? 5 मधून 1 गेल्यानंतर 4 उरतात। 5 × 4 भागीला 2। आता इथे संक्षिप्त रूप द्या। बेक बे, बेदुनी 4 किती उरतात बघा इथे? 5 × 2 म्हणजे किती मिळतात? 10। आपलं उत्तर काय असेल? 10। ऑप्शन नंबर सी। क्वेश्चन नंबर 52, 400 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाण्याच्या आघाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता सर्वात अगोदर क्वेश्चन समजून घ्या। इथे आपल्याला काय दिलेले? 400 मीटर लांबीची आघाडी दिलेली आणि तिचा वेग किती दिलेला आहे आपल्याला? वेग बघा 72 km/h, म्हणजे एका तासामध्ये ती 72 किलोमीटर पर्यंत जाते। आणि नंतर काय सांगितलेले? तो जो विजेचा खांब आहे तो ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता इथे बघा, ही 400 मीटर लांबीची रेल्वे आहे आपली आणि हा विजेचा खांब आहे, तिला हा विजेचा खांब ओलांडण्यासाठी अजून किती 400 मीटर पुढे जावे लागेल। म्हणजे आपल्याला ह्या 400 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती सेकंद लागेल ते आपल्याला आन्सर काढायचे। आता हा जो वेग दिलेला आहे हा km/h मध्ये दिलेला आहे, पण आपल्याला मीटर/सेकंद मध्ये आन्सर काढायचे। त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? या 72 ला कशाने गुणावं लागेल? 72 ला किलोमीटर। आता 1 किलोमीटर, हे बघा 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर होतात। तर तुम्हाला काय करावं लागेल? इथे अंशामध्ये 1000 मीटर घेतले आणि छेदामध्ये काय करायचे तुम्हाला? आता एक हवर म्हणजेच किती? 60 मिनिटं आणि आपल्याला इथे सेकंद पाहिजे, मीटर/सेकंद मध्ये आन्सर काढायचे। इथे आपल्याला काय घ्यावं लागेल? 36 सेकंद घ्यावं लागतील। आता इथे संक्षिप्त रूप द्या। हा 0, हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होतात। इथे 36 × 1 = 36, 36 × 2 = 72 आणि 2 × 10 किती मिळतात तुम्हाला? इथे मिळतात आपल्याला 20 आणि हे आन्सर काय असेल? 20 मीटर/सेकंद। म्हणजेच काय, ती आगगाडी काय एका तासामध्ये 72 किलोमीटर एवढे अंतर कापते, तर इकडे सेकंदला जर विचारले तर 20 मीटर एवढं अंतर ती एका सेकंदात कव्हर करते। आता इथे बघा, ती जी रेल्वे आहे ती काय करते? 20 मीटर हे अंतर किती सेकंदात कापते? एका सेकंदमध्ये। तर 400 मीटर एवढे अंतर ती किती सेकंदात कापेल? 20 सेकंदामध्ये। कारण 20 चा वर्ग किती होतो? 400। 20 × 20 जर केले तुम्हाला 400 मिळतात। म्हणजेच काय, आपल्याला किती? 20 सेकंद लागणार आहे। ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 53, 9 + 5 × 16/4 - 2 बरोबर किती? आता याला कसं सोडवायचंय? याला आपण कंचे भागोबे या पद्धतीने सोडवणार। त्याला परत लिहून घेऊया आपण। 9 + 5 × 16/4 - 2 बरोबर। आता इथे काय करावं लागेल? सर्वात अगोदर आपण, आता कंस तर नाहीये, मग कंसाच्या नंतर भागाकार असतो बघा, इथे भागाकार करून घ्यावा लागेल। 4 × 1 = 4 आणि 4 × 4 = 16 आणि हे नंतर गुणाकार। इथे 5 × 4 किती होतात? 5 × 4 = 20 म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 9 + 5 × 4 किती होतात? 5 × 4 = 20 आणि वजा 2। नंतर काय करायचे? नंतर येते बेरीज। 9 + 20 किती होतात? 29 आणि वजा 2 किती मिळतात तुम्हाला? 29 मधून 2 गेल्यानंतर होतात 27। ऑप्शन नंबर
सी. क्वेश्चन नंबर 54. राम व श्याम यांच्या वयाची बेरीज 37 वर्षे आहे. श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, तर रामचे वय किती? आता सोपं आहे बघा. इथे काय दिलेलं आहे आपल्याला? राम अधिक श्याम बरोबर किती? 37. रामचे वय अधिक श्यामचे वय किती? 37 वर्ष. आता आपण इथं काय करूया? आपल्याला सांगितलं काय? रामचे वय काढायला. आपण रामचे वय x मानूया. x अधिक नंतर श्यामचे वय काय आहे? श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे श्याम हा रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. रामचे वय किती घेतले? x. मग इथे श्यामचे वय काय असेल? x वजा 5. कारण श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणून आपण काय घेतले? x वजा 5 बरोबर. आणि यांच्या वयांची बेरीज इथे आपल्याला 37. बस याला सॉल्व करायचं आहे. काय मिळेल तुम्हाला इथे? x अधिक हा x तसा तसा वजा 5 बरोबर 37. आता काय करायचं? x आणि x किती होईल? 2x. आणि हा वजा 5 डावीकडे येते, याला उजवीकडे घेऊन जा, म्हणजे तो वजा 5 चा काय होईल? अधिक 5 बरोबर 37 अधिक 5. इकडे घेऊया. 2x बरोबर 37 अधिक 5 किती होता? ते 42. आता आपल्याला x ची किंमत काढायची, तर काय करावं लागेल? 2 हे x ला गुणाकारात आहे, ते डाव्या साईडला, त्यांना उजव्या साईडला घेऊन जा. उजव्या साईडला गेल्यानंतर तो छेदामध्ये जाईल, म्हणजे काय मिळेल? 42/2. संक्षिप्त रूप द्या. जर 42 ला जर 2 ने भागलं तर काय मिळते तुम्हाला? x बरोबर बेग बे बेदुनी 4 आणि बेक बे म्हणजे 21 उत्तर मिळते. याचा अर्थ काय? की रामचे वय किती असायला पाहिजे? 21. ऑप्शन आहे का तसा? आहे. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 55. बाजीरावने आपल्या शेताच्या 1/2 भागात ऊस लावला, 1/4 भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली, तर त्याने किती एकर ऊस लावला? आता सोपा प्रश्न आहे बघा. आता आन्सर कसं काढायचं बघा. इथे आपल्याला दिलंय काय ते बघा. अगोदर 1/2 भागात काय लावलंय? ऊस लावलाय. आणि 1/4 भागामध्ये काय आहे? सोयाबीन. आणि 16 एकर शेतामध्ये ज्वारी लावली. 16 एकर हे काय? ज्वारी. आता ही आकृती बघा. हा पूर्ण एक गोल आहे, मी त्याचे समान 4 भाग केले. आता हा जो भाग आहे हा अर्धा भाग आहे, तुम्ही त्याला असं सुद्धा लिहू शकता. म्हणजेच काय? तो काय? आपला ऊस. तो झाला आपला ऊस. आणि नंतर काय सांगता येते? 1/4 भागात सोयाबीन लावली, म्हणजे 1/4 भाग. मग तो हा पकडला आपण. याच्यामध्ये काय केली? सोयाबीन लावली 1/4 भागामध्ये, इथे सोयाबीन. आणि नंतर किती उरतोय? हा एवढा पोर्शन उरतोय, तो हा 16 एकर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? एवढी जमीन जर 16 एकर असेल तर ही पण 16 असेल, ही सुद्धा 16 असेल आणि ही सुद्धा 16 असेल. म्हणजेच काय? ऊस किती असेल? ही 16 आणि ही 16. 16 आणि 16 32. म्हणजे 32 एकर ऊस असेल. ऑप्शन नंबर डी.